कशी टेस्ट घेऊ गाईस. वांग्याच्या भाजीवाने लागत आहे. भारी गाईस, पण समोरच्या मीठ नाही टाकला आज आहे ना. हे गाईस, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज सकाळी सकाळी उठलो, मस्त आवरलं वगैरे, आंघोळ वगैरे झाली, मस्त नाश्ता बिष्टा गोळ्या बिळ्या, आणि आपलं जे औषध चालू होतं अमृतजल म्हणून काहीतरी होतं, तर ते पण आज संपलेलं आहे. म्हणजे आजपासून आता दुसरी बॉटल चालू होईल नाही का. आणि त्याच्यात आता आपल्याला जायचं, आपला जो चिंट्या भाऊ आहे याचा टकला करायला. मस्त पाणीच भरत होतं, पाणी पण भरून झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे फक्त. आणि आता लगेच निघू आपण चिंट्याचं टकलपुंज. टकलं करायचं ना आता भाऊ. अय टकलं करायचं ना तुला, है ना. टकलं करू हा आपण आता. काय सर, आपण इमर्जन्सी मध्ये ना आता निघालेलं आहे एका ठिकाणी. म्हणजे एक स्प्रिंकलर आहे, तो लिकेज झालेला आहे नाही का. तर तेवढं एक छोटंसं काम आहे, तेवढं आपल्याला करून द्यायचं आहे. तर सर्वात पहिले तिथं जाऊन आपल्याला लाईन ड्रेन करावं लागेल, आणि त्यानंतर तो स्प्रिंकलर काढून मग स्प्रिंकलर बसवावं लागेल नाही का, टेपलन वगैरे मारून. तर चला गाईस, आता निघू आपण. आणि आपल्या फायनली चिंट्याचं टकलं पण केलं आहे आपण. खूप रडत होता, तुम्ही बघितलं असेल प्रमाणाच्या वायर नाही. तर हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय आता. बघा, हा स्प्रिंकलर जो आहे हा लिकेज आहे, बट हा स्प्रिंकलर पासून नाही, डायरेक्ट जो फ्लेक्झिबल पाईप लावलेला आहे का वरती, तिथून लिकेज आहे. आता ते सरांशी बोलावं लागेल आणि तेव्हा काम करावं लागेल, कारण UP फोडून मग वरचा पाईप हे करावं लागेल. त्याला काढून टॅपलॉन मारून आणि मग त्याचं जे लिकेज आहे ते बंद होईल. तर त्याला जाऊ. हा का तुमचा भाऊ आलेला आहे घरी, आणि घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झाला आणि आलोय आता आपण पुलावर नाही का. या पुलाला आहे ना गाईस, सध्या कोणत्या तरी गटारीचं पाणी खूप येतंय बरं का गाईस. खूप घाण पाणी येत आहे. ॲक्च्युली आपण दुकानात गेलो होतो आता, मी इथं ब्रिज पाशी आलो, म्हटलं थोड्या वेळ थांबू नाही का. घरात बसून जाम झालेलं, म्हणजे थोडंसं कामच करत होतो डॉक्युमेंटचं, ते काम झालं आणि चक्कर मारली. दुकानात पण काम होतं, ते काम पण केलं. जाऊ घरी, चिंट्याला सांभाळायचं आहे आज. गाईज ॲक्च्युली घरी चाललो होतो, त्याच्यात आहे आपला सिद्धार्थ भाऊ जो आहे त्याचा फोन आला का म्हणे मला अंडे खायचे, तर पैसे नाही नेमके. म्हटलं ठीक आहे चालेल बाबा, काही विषय नाही नाही का, म्हटलं देतो म्हटलं तुला पैसे. मग त्याला आता 200 रुपये देण्यासाठी आलेले रस्त्यावर, दुसऱ्या रस्त्यावर आलो आहे नाही का. म्हणजे हा डेअरीचा आपल्या इकडचा मिलिटरी एरिया आहे बघा. हा जो गेट आहे ना, पहिले याला डेअरीचा गेट बोलायचे, हा जुना गेट आहे नाही का. तर या गेटवर आता सिद्धार्थ येतोय, मग त्याला पैसे देऊ, मग तो जाईल घेऊन येईल नाही का. तो आणि तुला पण घेऊन येतो. म्हटलं ठीक आहे, ये घेऊन ये. चाल इकडे, जायचं आपल्याला. चल. अरे बापली माझी डुकरी, चाल इकरी, चाल इकरी, चल. अरे बापरी, काय करते. पी दे मला, पी दे. अरे बापरे, पी दे अशी. तर आपला सिद्धार्थ भाऊ आलेला आहे आपल्या का आता, आणि अंडा भुर्जी घेऊन आलेला आहे नाही का आपल्यासाठी मस्त. तर काही आता मस्त खाऊ, आणि त्यानंतर परत घरी जाऊन जेवण करू मस्त दणके एकदम. काय आणलंय रे. हा, पलटी पाव आहे गाईस, पलटी पाव. भुर्जी पण आणली आहे गाईस. हा, नाद दणका विषय आहे का आमच्या, नाद नाही करायचा आमचा. काय कशी टेस्ट घेऊ गाईस. वांग्याच्या भाजीवाने लागत आहे. भारी गाईस, पण समोरच्या मीठ नाही टाकला आज आहे ना. पलटी पाव मध्ये मीठ नाही. जातो बघ घरून आता जाऊ दे. थोडंसं मीठ कमी, बाकी व्यवस्थित आहे ना. कांद्यासोबत चांगलं लागते. फायनली आता मस्त आपली अंडा भुर्जी वगैरे खाऊन झालेली आहे. मस्त पलटी पाव वगैरे एक नंबर होता, काय दणका विषय होता. गाईस आता आपण चाललेलो आहे पायी आपल्या घरी.
म्हणजे घर आलंच आहे ॲक्च्युली जवळ इकडं मध्ये 4-5 नंबरचं आपलं घर आहे. आणि आय होप की गाईचा आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.